श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती, बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हसवनी. मल्हार रावाची आमणी, आम्हाविषयी भावनसे. मनोनी तयाच्या नगरात, आम्हा झाले नवे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, ताता मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुणी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधन ते करी. तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. ताता झाल्या व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. सकळ जनांसी तोंड, कैसे दाखवावे. ऐसा उपाय करुण, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजिन, न्यावे पळवूनी तयासी. ऐसे कोणे एकादेशी, साधुनी योग्य समयासी. मेन्यात घालुनी स्वामीसी, तात्यासह निघाले. कपडगावचा मार्ग धरिला, धर्ममार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विद्वत्त झाली. मेन्यातुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकली हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी, बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अनन्य उपाय न होये. परी मल्हार रावणपती, प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रासी विचारती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव, हात पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवती. ती पाहुणी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध झाला. यशवंता होऊनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी, स्वत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी, यशवंत भ्याला मनाय. पळाले तोंडाचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडुनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हारा राववरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सन्मत. सदा भक्त परिसोत, षष्ठोऽध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते, षष्ठोऽध्याय समाप्त. शुभ भवतु.
संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत, श्री गुरुचरित्र, स्वामी समर्थ विचार, प्रेरणा आणि संदेश ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आम्ही आमच्या चॅनलवर दासबोध, गणेश पुराण, शिवपुराण, स्वामी समर्थ संदेश दररोज घेऊन येत असतो. जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया स्वामी समर्थांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.